सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अबू आझमींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, खेड शहर शिवसेनेचा रोष। जगबुडी नदीचा गाळ काढण्यास सुरुवात, पूरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आशेचा किरण। धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा स्वीकारल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाडमध्ये जोडो मारत वाल्मिक कराडच्या पुतळ्याचे दहन, युवा सेनेच्या वतीने आंदोलन। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात महिला दिनी 8 मार्च रोजी जमा होणार हप्ता, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पाहुयात सविस्तर वृत्त। मत्स्यजोग सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या आणि आमदार अबू आझमी यांनी हिंदुस्थानातील जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्याचा देशद्रोही गुन्हा केल्याबद्दल शिवसेना खेड शहर यांच्या वतीने खेड पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले। मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येचा कट रचणारे मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद होईल असं पाहावं, तरच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील अशी भूमिका घेत शिवसेना खेड शहर शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले। आणि तसं न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी घोषणाबाजी आज खेड तालुक्यात शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल करून त्यांचे प्राण घेणारा औरंगजेब याच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनाने बोलून हिंदुस्थानातील जनतेच्या भावना दुखावणारं वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी असं निवेदन खेड पोलीस स्टेशनला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलंय। जय महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्गुण झाली, त्याला अनेक दिवस उलटून गेलेत। महायुतीचे शासन योग्य प्रकारे कारवाई करते, पण ज्या पद्धतीनं त्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सराईत गुन्हेगारांनी केलेली आहे तो सध्या दूरचित्रवाणीवरून दाखवण्यात, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र देशातील जनता विचलित झालेला आहे। ह्या नाराजवरती तातडीनं कारवाई, त्यांना फाशी होई अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करणार आहे आणि त्याचं निवेदन आज आम्ही देणार आहोत। खेड दापोली वडनेरगडचे आमदार योगेश दादा कदम यांच्या प्रयत्नाने आजपासून आता खेड जगबुडी नदीचा गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे आणि यासाठी काल ट्रायल देखील घेण्यात आलं होतं। खेड शहराला पावसाळ्यात जगबुडी नदीला येणाऱ्या भरतीमध्ये पुराचा बसणारा फटका बसू नये म्हणून नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्याचं काम राज्य सरकारने गेल्या वर्षापासून हाती घेतलंय। गत साली पावसाळा सुरू होण्यापूर्वी थोडे दिवस आधीच या कामाला मंजुरी मिळाली होती, त्यामुळे प्रभावीपणे हे काम काही होऊ शकलं नव्हतं। परंतु नामदार योगेश दादा कदम यांनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच 2,84,00,00,000 रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली। आता सोमवारी म्हणजेच काल 3 मार्च रोजी गाळ काढण्याच्या कामाची चाचणी घेण्यात आली, तर आजपासून आता खेड जगबुडी नदीचा गाळ काढण्यास सुरुवात देखील झाली आहे। जगबुडी नदीपात्रातील पूरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आशेचा किरण दिसू लागलाय। दरम्यान खेड व्यापारी संघटनेने या ठिकाणी उपस्थित राहत समाधान व्यक्त केलंय। जगबुडी नदीपात्रातील पूरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आता काम सुरू झाल्याने व्यापारी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बुटाला, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बिपिन दादा पाटणे आणि व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तर तसेच शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, शहर प्रमुख रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर, पप्पू चिखले, मिनार चिखले, भूषण चिखले, माधवी बुटाला, तसेच मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे आणि सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी आणि व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि खेडमधील नागरिक यावेळी उपस्थित होते। आज या ठिकाणी जगबुडी नदीतील गाळ कामाला सुरुवात करतो। मी या ठिकाणी नामदार योगेश दादा कदम यांना धन्यवाद देतो की त्यांच्या प्रयत्नात, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध, ज्या काही परमिशन, ज्या काही
कागदोपत्री करायला पाहिजे होती, त्याला थोडाफार आपल्याला लागला आहे. कारण आपल्याला CRZ मुळं हे आता येत नव्हतं आणि म्हणून तर हा वेळ झाला आहे. तो गेल्या वेळेला थोडासा मिळाला, त्यात थोडाफार गाळ आपण प्रयत्न केला, परंतु यावेळेला अगोदरच आपण सर्व मशिनरी या ठिकाणी याची व्यवस्था करतोय. त्यातल्या काही मशिनरी आता पहिल्या सुरुवातीला आहेत आणि याच्यातनं आपण हा गाळ सुरुवात केली. काही मशिनरी थोड्या 2-3 दिवसामध्ये हजर होतील. महाराष्ट्र सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आज ह्या जगबुडी नदी खेड जवळच्या नदीतील गाळ कामाचा शुभारंभ आज त्या ठिकाणी होत आहे. सन्माननीय सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्यांना खेडमधल्या नागरिकांना अतिवृष्टीमध्ये पुरामुळे फार मोठं नुकसान, फार मोठा त्रास, म्हणजे त्यांनी सांगितलं की रात्रभर झोप नसायची, मनुष्यबळ मिळायचं नाही, ही वस्तुस्थिती खरी होती. यासाठी माननीय आमदार रामदासभाईंनी प्रयत्न केले आणि म्हणजे स्वतः अगदी मैदानात उतरून या ठिकाणी प्रयत्न करून जी शेतची जी काही महत्वाची त्या देता स्वतः याचा पाठपुरावा करून त्या परवानग्या आणल्या आणि आज त्याचा होतोय. मी आमच्या व्यापाऱ्यांना खात्रीपूर्वक सांगतोय की आमचे नामदार योगेशदादा हे कालही आपल्याबरोबर होते, आजही आपल्याबरोबर आहेत आणि उद्याही आपल्यासोबत राहतील. कारण सर्वांचा विकास, सर्वांना मदत हेच योगेशदादाचा ध्यास आहे आणि त्या दृष्टीने ते काम करतायत. यापुढे देखील काम करत राहतील. आपलाही आशीर्वाद, आपलं सहकार्य त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या. आमचे शहर प्रमुख आहेत, शहरातले पदाधिकारी आहेत, हे सतत तुमच्या बरोबर असत राहतील आणि सर्व व्यापाऱ्यांनी मिळून मिसळून हे काम अतिशय चांगल्या प्रकारे जलद गतीनं आणि जसं आपल्याला पाहिजे तशा प्रकारचं करून घ्या. आपण म्हणताय ती समिती कराल, त्या समितीमध्ये आमच्या शहर प्रमुखांना घ्या, बाकी आमचं काही म्हणणं असणार नाही आणि आपण योग्य प्रकारे हा गाळ काढू. वेळोवेळी दादा देखील या ठिकाणी पाहणी करायला येतील आणि काम सुरळीत होईल. हा महायुतीने केलेला एक चांगला निर्णय आहे आणि म्हणून मी योगेशदादा कदमांचा आणि महायुती शासनाचं या ठिकाणी आभार मानतो. करा सुरुवात. काय सांगाल, एकंदरीत आज गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झालाय, काय प्रतिक्रिया? नमस्कार. आज इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, सर्व क्षेत्रातले मान्यवर, सर्व व्यावसायिक आणि आजूबाजूचे सर्व रहिवासी आणि खेड येथील सर्व नागरिक, या आजचा जो शुभारंभ आहे तो दादांच्या व माननीय रामदासभाई कदम आणि माननीय योगेशदादा कदम यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून हा आजचा शुभारंभ आपण इथे सर्वजण मिळून करत आहोत. या कामी त्यांना खूप काही मेहनत करावी लागली. आपली व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून खूप दिवसाची ही मागणी होती आणि त्यांनी अथक प्रयत्न म्हणजे आम्हाला कोणालाही कुठल्याही प्रकारची तोशीष न लागू देता पुणे आणि चेन्नई इथल्या सर्व काही परमिशन त्यांनी स्वतःच त्या मिळवल्या. सर्व कागदोपत्री जे काय विषय होते ते त्यांनी पुरे केले. कोणत्याही प्रकारचा संघटनेला अथवा कुठल्याही व्यावसायिकाला त्रास नव्हता. त्यांच्या माध्यमातून ही सर्व परमिशन आली आणि आता पुन्हा एकदा जोमाने ह्या कामाला सुरुवात होत आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करतो. हे काम झाल्यानंतर खेड व्यापारपेठ ही पुन्हा सतत चालू राहणार आहे. म्हणजे जे 3-4 महिने आपले जे फुकट जात होते आणि जे काही टेन्शन होतं की जेणेकरून आपली झोपही होत होती, शिवाय मनुष्यबळ मिळत नव्हतं आणि अतोनात नुकसान होत होतं, विमा कंपन्यांना सतत त्याचा हे करावं लागत होता, पाठपुरावा वगैरे, तर आता त्या सर्वातून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि आपला व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू होईल आणि खेडची बाजारपेठ आणि आजूबाजूचा रहिवासी वर्ग यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा इथे मिळणार आहे. मी आपण सर्वांना नम्रपूर्वक सांगतो की इथे जे काही काम चालू राहणार आहे तर इथं असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना न करता एखादी समिती स्थापन करून त्याच्याकडे आपलं म्हणणं जर मांडलं तर हे काम सुरळीत होण्यास खूप काही मदत होईल. तर खेड तालुक्यातील भोसे जगबुडी नदी किनारी रस्त्यालगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झाले. सतत वाहनांसह पादचाऱ्यांच्या रेलचेलीने गजबजलेल्या या रस्त्यालगत कचरा फेकला जात असल्यामुळे आरोग्यावरती धोक्याची टांगती तलवार कायम आहे.
या पार्श्वभूमीवरती रस्त्यालगत कचरा टाकल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय भोसले ग्रामपंचायतीने घेतलाय। असा आदेश देखील त्यांनी काढला असून या ठिकाणी फलक देखील लावण्यात आले। शहरातील भोसले पूल ते रेल्वे स्थानक परिसर या मार्गावर पादचाऱ्यांसह वाहन चालकांची सतत रहदारी सुरू असते। शहरात ये-जा करण्यासाठी ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करतात। पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी देखील याच मार्गाने प्रवास करत असतात। भोसले जगबुडी नदीकिनारी सर्रासपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत। याचा त्रास ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागतोय। काही जण नजर चुकून या ठिकाणी कचरा फेकत असल्याची बाब निदर्शनास आली। भोसले जगबुडी नदीकिनारी रस्त्यालगत कचरा फेकल्यास ग्रामपंचायतीने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी बचाव देखील केला जाणार आहे। या ठिकाणी कोणतीही बेपर्वाई आढळल्यास तसेच या ठिकाणी कोणीही कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाईची तंबी देखील ग्रामपंचायतीने दिली आहे। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड पोलीस स्थानकात लोकसहभागातून सुरू असलेली कामं अंतर्गत कामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत। या पार्श्वभूमीवरती पोलीस स्थानकातील टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली आहे। यात बहुतांशी संगणकीय उपकरणांचा समावेश आहे। गेल्या 20 दिवसापासून खेड पोलीस ठाण्याला नवा साज देण्यासाठी रंगरंगोटीसह अनेक कामं सुरू आहेत। सभोवतालचा परिसरही चकाचक करण्यात आलाय। तसेच पोलीस स्थानकात गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली। या प्रसंगी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तर बीड येथील मस्तेजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उमटलेली पाहायला मिळते। निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव हत्या प्रकरणातील आरोपपत्रात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। परंतु वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याची सबब मुंडेंनी पुढे केल्याचं दिसतंय। एक्स या सोशल मीडियावरती धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। संतोष देशमुखशी निगडीत प्रकरणात नैतिक जबाबदारी म्हणून मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सरकारतर्फे सांगितलं जात असताना खुद्द मुंडेंनी मात्र वैद्यकीय कारण पुढे केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। धनंजय मुंडेकडे सध्या महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती। सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली। त्यामध्ये राजीनाम्यावरती निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे। मस्तेजोग सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवरती प्रसारित झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झालाय। क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या या सर्व मारेकऱ्यांसोबत या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना देखील पोलिसांकडून आरोपी करण्यात आल्यामुळे राज्यभरात युवा सेनेकडून वाल्मिक कराड आणि सर्व मारेकऱ्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवरती महाड तालुका युवा सेनेमार्फत देखील मंगळवारी 4 मार्च रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाल्मिक कराड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या। यावेळी युवा सेनेतर्फे युवा सेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल भारे, युवा सेना महाड तालुका प्रमुख रोहिदास आंबवळे, युवा सेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील मस्तागोटचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्या हत्येचे फोटो काल रात्रीपासून समाज माध्यमांवर व्हायरल झाले, ते फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे। आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या आदेशाने युवा सेना दक्षिण रायगडच्या वतीने या ठिकाणी क्रूर असा वाल्मिक कराड याचा आज पुतळा घालून आम्ही निषेध केला आहे। आणि
वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी ही मागणी समस्त युवा सेनेच्या वतीने आम्ही आज करत आहोत। खेड शहरातील दिवाचा चौक येथील रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती। भाविकांनी उपस्थित राहत काल श्री सत्यनारायणाचे दर्शन घेत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। महिला वर्गासाठी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील पार पडला। यावेळी दिवाचा चौक येथील रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि महिला वर्ग देखील उपस्थित होते। रिक्षा चालक मालक संघटना व व्यापारी यांच्या वतीने श्री सत्यनारायणची महापूजा दिनांक सोमवार 3/3/2025 संपन्न आहे आणि पुढील कार्यक्रम महिला मंडळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तरी सर्व महिलांनी आम्हाला त्यांचा साथ देऊन आमच्या हळदी कुंकवाला शोभा वाढवली हीच विनंती। धन्यवाद। श्री केदारनाथ मंदिर कोंडबळा ग्रामदेवता मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतलं। यावेळी त्यांचा ग्रामस्थ मंडळासोबत शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज राजे शिर्के यांनी सन्मान केला। खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने महादेवनगर विकास समिती आंबवली आयोजित महाशिवरात्री उत्सवानिमित्त पुरुष गट खुल्या तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत विजेता संघ ठरला तो काळकाई कला क्रीडा केंद्र भरडी। त्यांना 7,777 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं। उपविजेता श्री झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली यांना 5,555 आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं। तृतीय क्रमांक आला तो अष्टविनायक तिसंगी या संघाचा, त्यांना 3,333 रुपये आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं। तर चतुर्थ क्रमांक नवनाथ क्रीडा मंडळ चिंचगर वेताळवाडी चिंचगर यांना 3,333 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट चढाई झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवलीचा दीपेश यादव, उत्कृष्ट पकड काळकाई कला क्रीडा केंद्र भरणेचा स्वप्नील बैकर, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे येथील अथर्व धुमाळ याला देऊन गौरवण्यात आलं। या स्पर्धेला निरीक्षक संतोष शिर्के, पंच प्रमुख विलास बेंद्रे, पंच दिनेश पदुमले, राजेश भागणे, परेश खोपडे, समीर शिंदे यांनी काम पाहिलं। स्पर्धा यशस्वीतेसाठी महादेवनगर विकास समिती पदाधिकारी अध्यक्ष श्रीपत यादव, सुहास यादव, अजित यादव, संदीप कदम, कृष्णा कदम, उमेश यादव, प्रथमेश यादव, प्रवीण यादव आणि अन्य सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या स्पर्धा आयोजनांसाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, सचिव रवींद्र बैकर, कार्याध्यक्ष महेश भोसले, कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, उपाध्यक्ष सुभाष आंबेडे, आनंद हंबी, सहसचिव तथा जिल्हा पंच मंडळ समिती सदस्य शरद भोसले, ज्येष्ठ सल्लागार दिलीप कारेकर, दीपक यादव, कार्यकारिणी सदस्य सुजित फागे, महेश मर्चंडे, महिला प्रतिनिधी तेजा बैकर, संपदा गुजराती आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने महादेवनगर विकास समितीला धन्यवाद देण्यात आले। विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने रामेश्वर ITI मध्ये धनुर्वात लसीकरण संपन्न झालं। रामेश्वर ITI मध्ये 4 मार्च रोजी कार्तिकी हेल्थकेअर आगाशी या संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थ्यांना धनुर्वात लसीकरण देण्यात आले। रामेश्वर ITI मधील प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे धनुर्वात लसीकरण देण्यात आलं। औद्योगिक प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जाणते अजाणतेपणी पत्रा, लोखंड यापासून बारीक सारीक इजा होत असते। अशा गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्यावरती कोणताही याचा अनिष्ट परिणाम होऊ नये याकरता प्राचार्य मकरंद ढोकळे यांनी संस्था स्थापन झाल्यापासून या ITI संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण सुविधा सुरू केली आहे। या रामेश्वर ITI मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्टाफ, कर्मचारी मिळून जवळपास 60 जणांनी या लसीकरणाचा लाभ घेतला। सदर लसीकरणावेळी कार्तिकी हेल्थकेअर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर जोगळे, उपाध्यक्ष डॉक्टर सक्टे, सचिव अशोक धाडवे तसेच संस्थेचे प्राचार्य मकरंद ढोकळे, सहशिक्षक प्रशांत रायकर, उमेश नाचरे, साक्षी तांबे, सायली आंबरे, मयुरी मोहिते, इस्माईल नेमरेकर आणि कर्मचारी उपस्थित होते। तर पुढची आनंदाची बातमी येते लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे महिला दिन म्हणजेच 8 मार्चला मिळणार असल्याचं
महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना काही मिळाला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा केली जात होती। आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचं समोर आलंय। महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल असं तटकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे। महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे। पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू झालंय। विधिमंडळात राज्यपालांचं अभिभाषण पार पडलं, त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घरं, कृषी पंपांना विजेच्या दरात सवलत आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकास कामांसंदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। तसेच राज्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद जाहीर करण्यात आली। यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी असं म्हटलंय की राज्याच्या कानाकोपऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला बळकटी देण्यासाठी यंदा एकूण 6486.20 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी निव्वळ भार 4245.94 कोटी रुपये इतकाच आहे। अजित पवार यांनी या संदर्भात एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की आजपासून सुरू झालेल्या म्हणजेच काल 3 मार्च पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 या पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागातील घरं, कृषी पंपांना वीज दरात सवलत तसेच रस्ते विकासाला गती अशा पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या योजनांसाठी 2024-25च्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या। या मागण्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं, मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेअंतर्गत कृषी पंप, ग्राहकांना वीज दर सवलत, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत रस्ते आणि पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांसाठी निधी या सर्वांचा समावेश आहे। तर वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करण्यासाठी तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यात येते। केंद्र सरकारच्या नियमानुसार 1/4/2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना HSRP बसवण्याचं महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या
कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलंय। वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।